आता कितीही पटकन बिर्याणी जर बनवायची म्हटलं तर कमीत कमी अर्धा तास तर लागतोच। तर इथे पहा, त्यासाठी मी बिर्याणीसाठी चिकनचे पीस जे आहे ते मोठे मोठे असे कट करून घेतलेले आहेत। आणि इथं तांदूळ जे आहे ते मी इथं 555 जिरा राईस घेतलेला आहे, एक 10 मिनिटं भिजवून घेतलेला आहे। आता चिकन धुण्यासाठी मी इथं हळद आणि मिठाचा वापर केलेला आहे। 10 मिनिटं लावून ठेवायचं हळद मीठ आणि धुवून घ्यायचं। आता सोबतच एक मोठ्या भांड्यामध्ये जास्त तेल टाकलं आणि कांदा व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे। 4 कांदे भाजलेले आहेत। थोडासा मी इथं आता बाजूला काढून ठेवलेला आहे आणि त्याच कांद्यामध्ये थोडंसं टमाटर टाकलेलं आहे। टमाटर छान गळलं की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, धना जिरा पावडर, बिर्याणी मसाला, थोडं तिखट, हळद, मीठ हे सर्व जे आहे ते टाकून घेतलेलं आहे। थोडं जिरा पण अर्धा चमचा इथं टाकलेला आहे। हे सर्व व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आणि नंतर आपण धुवून ठेवलेलं चिकन जे आहे ते व्यवस्थित याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। एक 2-3 मिनिटं व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत असं जे आहे ते चिकन परतवून घ्यायचं। नंतर त्यामध्ये अर्धी वाटी होईल इतकं दही टाकायचं। दही टाकल्यानंतर आणखीन 2 मिनिटं जे चिकन आहे ते व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं। नंतर साईडला गॅसवर ठेवलेलं जे तांदूळ आहे ते आपण 90% शिजवून घेतलेला आहे। जो भात आहे तो त्यामध्ये शिजवताना खडा मसाला, थोडंसं तूप आणि मीठ टाकलेलं होतं। आता याचे व्यवस्थित असे लेअर लावून घ्यायचं, पण लेअर लावताना मध्ये मध्ये तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना आणि थोडं तूप आणि आपला फूड कलर जो आहे तो ऍड करायचा। असे 2 लेअर लावून घ्यायचे आणि मस्तपैकी प्लेट लावून त्याच्यावरती जाडसर काहीतरी वस्तू ठेवून असे व्यवस्थित त्याला दम लावून घ्यायचा। सोबतच तूप देखील इथं मी ऍड केलेलं आहे। 10 मिनिटं दम दिल्यानंतर मीडियम गॅसवरती इथं तुम्ही पाहू शकता मस्त अशी वाफाळलेली कमी वेळेत आणि कमी साहित्यात आपली जी बिर्याणी आहे ती तयार झालेली आहे। व्हिडिओ रात्रीचा आहे म्हणून तुम्हाला असं दिसत असेल, पण याची टेस्ट जराही आपल्या हॉटेलच्या बिर्याणीपेक्षा तुम्ही देखील अशा पद्धतीची बिर्याणी ट्राय करा आणि आवडलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।